खरं बघायला गेलं तर या ठिकाणी आता जल्लोषाचं वातावरण सुरू झालेलं आहे। सगळेजण अजून देखील शिवाय घालत आहेत, पण राजीनामा दिलेला आहे म्हणून सगळे या ठिकाणी जल्लोष करतायत, नाचतायत, गाणी गातायत, कपडे काढून नाचायला लागलेत अशी परिस्थिती आहे। जेनझी आहेत हे आणि जल्लोष करतायत। मी ज्यावेळेस राजीनाम्याची बातमी समोर आली, वॉकथ्रू करत होतो, वॉकथ्रू करत असताना मला ऐकत सगळ्यांनी मला पण हे विचारलं की हे खरं आहे का, तुम्ही खरं बोलताय का, तुम्ही गोदी मीडिया आहात, तुम्ही खरं बोलताय का, अशा पद्धतीने मी त्यांना सांगितलं भावांना ट्विट बघा, तुम्ही ट्विट में है तो जाके ट्विट चेक करो, ट्विट खुद धर्मेंद्र प्रधान ने ट्विट किया है। तर अशा पद्धतीत हळूहळू ही बातमी इथे वाऱ्यासारखी आता पसरलेली आहे। जल्लोषाचं या ठिकाणी वातावरण आहे, जल्लोष करतायत, मुलं आहेत, मुली आहेत, नाचतायत, ते त्यांना खुशी त्यांना झालेली आहे। या ठिकाणी प्रचंड आता जल्लोषाचं वातावरण जंतर मंतरवर आहे। अगदी शुभम, निश्चितच सीजेपीच्या कार्यकर्त्यांमध्ये जल्लोष आहे तू सांगितल्याप्रमाणे, मात्र सीजेपीच्या प्रवक्त्यांची मुख्य प्रवक्त्यांची काही भूमिका समोर आलेली आहेत का? अभिजित दिपके यांनी काही संबोधित वगैरे केलेलं आहे का? अजूनपर्यंत असं काहीच झालेलं नाही आहे। सगळी ही फक्त बातमी आता समोर आलेली आहे। जल्लोषाचं वातावरण जंतर मंतरवर आहे। नेमका आता याच्यावर सौरभ दास असतील, रांका असतील किंवा मग स्वतः अभिजित दिपके असतील, हे काय बोलतील हे पाहणं आता महत्वाचं असणार आहे। इतकंच नाही तर शिष्टमंडळाची बैठक ही आता होणार आहे का, कशा पद्धतीने त्या ठिकाणी जाते, शिष्टमंडळ या ठिकाणावर अजून रवाना नाही झालं आहे असं देखील काही वेळ आधी अपडेट होतं। त्यामुळे खरंच आता बैठक होणार आहे की बैठकीची गरजच नाही उरली आहे, असे अनेक प्रश्न आहेत। इतकंच नाही शुभम, तर महत्वाचं हे देखील एक निरीक्षण आहे की राजीनामा हा दिलेला आहे, हा सुपूर्त नेमका कोणाकडे केलेला आहे, नरेंद्र मोदीकडे यांच्याकडे दिलेला आहे की कोणाला दिलेला आहे राजीनामा। इतकं नाही तर तो हे सरकार स्वीकारणार का, अजून एक महत्वाची एक प्रोसिजर जी आहे, प्रक्रिया जी आहे ती प्रलंबित आहे। सध्या मात्र राजीनामा देण्यात आलेला आहे, हे टेम्पररी काही प्रमाणात फक्त आंदोलन शांत करण्यासाठी आणि गर्दी दिल्लीतली कमी करण्यासाठी आहे की खरंच राजीनामा हा दिलेला आहे सरकारवर दबावापोटी। आता सरकार हे राजीनामा स्वीकारतं का हे पाहणं महत्वाचं असणार आहे। अगदी शुभम, 3 प्रमुख मागण्या होत्या आंदोलकांच्या। एक मागणी होती राजीनाम्याची, ती मान्य झालेली आहे, आणि पुढच्या आंदोलनाची दिशा नेमकी काय आहे? त्या 2 मागण्यांवर आंदोलक ठाम असतील की आता आंदोलन संपवलं जाईल, नेमकं काय वाटतंय? शुभम, तुझ्याकडे चुकीची माहिती आहे। काल झालेल्या बैठकीमध्ये 2 मागण्या पूर्ण झालेल्या आहेत। 21 जण जे आता मृत झालेले आहेत त्यांच्या घरच्यांना, आई वडिलांना 1 करोड रुपये प्रति देण्याचं असं 21 कोटी सरकार देतील असं त्यांनी जे.पी. नड्डा यांनी काल कबूल केलेलं आहे। इतकंच नाही तर उच्चस्तरीय चौकशीसाठी देखील कबुली। काल दोन्ही मागण्या पूर्ण झालेल्या आहेत। मागील 24 तासापासून एकच मागणी प्रलंबित होती, ती होती या केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याबाबतची, आणि ती मागणी आता पूर्ण झालेली आहे। तिन्ही मागण्याच्या सौरभ दास आणि कॉक्रोच जनता पार्टी, अभिजित दिपके आणि रांका यांनी ठेवली होती, त्या आता तिन्ही मागण्या सध्या पूर्ण झालेल्या आहेत। शुभम, सध्या आंदोलकांच्या प्रतिक्रिया नेमक्या काय आहेत? जल्लोष त्या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि आंदोलन संपवण्याची अधिकृत घोषणा पुढच्या काही वेळामध्ये केली जाण्याची शक्यता आहे का? अर्थातच आता या ठिकाणी भाषण देखील दिपके यांचं होईल। दिपके या भाषणामध्ये आता संबोधित करतील, सगळ्यांचे आभार व्यक्त करतील, देशभरात आभार व्यक्त करतील, आणि मात्र आता आंदोलन समाप्तीची घोषणा जी आहे तेवढी मात्र प्रलंबित आहे। ही घोषणा आता होते की अजूनही वेट अँड वॉचची भूमिका जितके ठेवतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे। नेमका आता ते संवाद कधी साधतील ते देखील काही सरकारच्या प्रमुख जे अधिकारी आहेत त्यांच्या संपर्कात आहेत, प्रत्येक गोष्टीचे अपडेट जे आहेत ते घेत आहेत। त्यामुळे राजीनामाबाबत ॲक्युरेट अपडेट घेऊन, योग्य ते अपडेट घेऊनच ते आता त्यांचे पुढचं संबोधित करतील संपूर्ण देशातील जनतेला। अगदी शुभम, आपण सकाळपासूनची परिस्थिती देखील प्रेक्षकांना दाखवलेली आहे। आंदोलन शांततेमध्ये सुरू होतं, मात्र 1-2 तासापूर्वीची परिस्थिती जर बघितली तर असंतोष उफाळून आल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळालेलं होतं। तू देखील ही सगळी दृश्य आपल्या प्रेक्षकांना दाखवलेली होती। निश्चितच या सगळ्या 2 ते 3 तासांमध्ये सरकारवर दबाव वाढलेला होता का, आणि म्हणून राजीनामा घ्यावा लागला का? अर्थातच खरं बघायला गेलं तर कालपासून दबावात होते। एकीकडे वांगचूक यांचे देखील व्हिडिओ समोर येत होते, त्यांनी काल रात्री व्हिडिओ दिला होता, आणि इतकंच नाही तर 24 तासाची वेळ ही देखील मागण्यात आली होती। त्यामुळे 24 तासाच्या आत निर्णय हा घेतलेला आहे। कुठेतरी बैठक ज्या 2 झाल्या होत्या त्या यशस्वी झाल्याचा एक अंदाज जो आहे तो आता या ठिकाणी व्यक्त होऊ शकतो। इतकंच नाही शुभम, तर मग ज्या प्रकारे महाराष्ट्रातनं देखील अनेक नेते मंडळी असतील किंवा सगळे या ठिकाणी पोहोचले होते। मला एक मराठी देखील इकडचा यवतमाळचा सीजेपीला
सपोर्ट करणारा सपोर्टर समर्थक भेटला होता. हो, त्यांनी देखील हो. सांगितलं की हेच गोष्ट ऐकायला आणि आतुरतेने वाट बघितली होती, त्यामुळे ही गोष्ट ऐकायला मिळाली आहे. मी आज माझ्या घरी जाईल, मी आज संध्याकाळी इकडनं निघण्यासाठी मोकळा होईल, तीच भूमिका शुभम माझ्या देखील मनात आहे. प्रत्येक 2 दिवसांनी इकडचा दौरा हा वाढत होता आणि अशामध्येच राजीनामा होईल की कधी वाद होतील, कधी लाठीचार्ज होईल, अशा अनेक विचारांमध्ये आता राजीनामा मात्र झालाय. अगदी अगदी पुढची शुभम, भूमिका काही काय असेल, क्षणांसाठी तुला याच्याकडे थांबवतोय. वाट आहे. वैष्णवी, give me the names of all the लीड वाले बच्चों का बैनर लाओ. This is for them. ये उन सभी बच्चों के लिए जिनकी जिंदगी धर्मेंद्र प्रधान ने लिए थी. प्रदीप मेघवाल, ऋतिक मिश्रा, सिद्धार्थ हेगड़े, भाग्यश्री, अंशिका पांडे, उमेश माली, रेणु मीना, रिया कुमारी थापा, शिवानी यादव, अनु गिरना, काहन पटेल, आकांक्षा चतुर्वेदी, रीमा बेगम, मैथिली अशोक सोनवणे, अवंतिका मौर्य, जतीन कुमार, गोपिका शेख सना, वेत्रियानंदम, ये वो बच्चे हैं जिनको आज न्याय मिला है. मैं चाहता हूं मैं चाहता हूं 2 मिनट का साइलेंस, 2 मिनट का साइलेंस इन बच्चों के लिए, 2 मिनट का साइलेंस इन बच्चों के लिए प्लीज. हा जल्लोष आपण पाहतोय. दुसरीकडे अत्यंत महत्वाची बातमी आहे. मुख्यमंत्री फडणवीस हे तातडीने आता दिल्लीला रवाना झालेले आहेत. आताची सगळ्यात महत्वाची आणि मोठी ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे तातडीने दिल्लीला रवाना झालेले आहेत. दिल्लीमध्ये काही वरिष्ठ नेत्यांच्या ते गाठीभेटी घेण्याची शक्यता आहे. आताची सगळ्यात महत्वाची आणि मोठी ब्रेकिंग न्यूज आपण देवेंद्र फडणवीसांच्या संदर्भातली पाहतोय. देवेंद्र फडणवीस हे आता तातडीने दिल्लीसाठी रवाना झालेले आहेत. दिल्लीमध्ये आता ते काही वरिष्ठ नेत्यांच्या गाठीभेटी घेण्याची शक्यता आहे. तर फडणवीस अमित शहांना भेटणार असल्याचं देखील कळतंय. अमित शहांना भेटून काय चर्चा होते हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आता तातडीनं दिल्लीसाठी रवाना झाल्याची सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय. अर्थातच घडामोडी आता वेगवान होत असल्याचं पाहायला मिळतंय. एकीकडे एका केंद्रीय मंत्र्याचा राजीनामा झालेला आहे. सीजेपीनं जे आंदोलन केलं त्यासमोर सरकारला झुकावं लागलेलं आहे. दुसरीकडे मात्र आता देवेंद्र फडणवीस हे तातडीनं दिल्लीसाठी रवाना झालेले आहेत. अमित शहांची भेट घेऊन त्यांच्यासोबत चर्चा करणार असल्याचं कळतंय. नेमका चर्चेचा मुद्दा नेमका काय आहे ते देखील पुढच्या काही वेळामध्ये समोर येईल. ही दोन्ही बातमी दृश्य आपण पाहतोय. एका बाजूला सीजेपीच्या आंदोलनाला मोठं यश आलेलं आहे. सीजेपीने आता जल्लोष देखील सुरू केलेला आहे. दुसरीकडे मात्र आता भारतीय जनता पक्षाच्या गोटातल्या हालचाली कमालीच्या वाढताना आपल्याला दिसतात. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आता तातडीनं दिल्लीसाठी रवाना झालेले आहेत. केंद्रीय मंत्री अमित शहांची ते भेट घेणार असल्याचं कळतंय. अमित शहांना भेटीचा मुद्दा नेमका काय आहे, चर्चा नेमकी काय होते, याकडे आता संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं आहे. आताच्या या दोन्ही महत्त्वाच्या घडामोडी आपण पाहतोय. सीजेपीच्या आंदोलनाला मोठं यश आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. तर केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा एका बाजूला घेण्यात आलेला आहे. दुसऱ्या बाजूला आता भारतीय जनता पक्षाच्या गोटामधील हालचाली वेगवान होताना दिसतायत. देवेंद्र फडणवीस हे आता तातडीनं दिल्लीसाठी रवाना झालेले आहेत. केंद्रातील वरिष्ठ नेत्यांच्या ते गाठीभेटी घेणार असल्याचं कळतंय. अमित शहांसोबत ते चर्चा करणार असल्याचं कळतंय. नेमकी काय चर्चा होते, चर्चेचा नेमका मुद्दा नेमका काय आहे, याकडे देखील आता संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं आहे.
या दोन्ही महत्त्वाच्या घडामोडी आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय। सीजेपीच्या आंदोलनाला एका बाजूला यश आलेलं आहे। सीजेपीची प्रमुख मागणी होती केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा। अखेर सीजेपीच्या आंदोलनासमोर सरकारला झुकावं लागलेलं आहे आणि धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा सरकारनं घेतलेला आहे। दुसरीकडे भारतीय जनता पक्षाच्या गोटातील हालचाली आता कमालीच्या वेगवान होत असल्याचं पाहायला मिळतंय। चर्चा देखील सुरू झालेल्या आहेत आणि यामध्येच एक सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी ब्रेकिंग न्यूज समोर आली आहे, ती म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आता तातडीनं दिल्लीसाठी रवाना झालेले आहेत। दिल्लीमध्ये जाऊन भारतीय जनता पक्षातील काही वरिष्ठ नेत्यांच्या ते गाठीभेटी घेणार आहेत, त्यांच्यासोबत चर्चा करणार आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अमित शहांसोबत त्यांची महत्त्वाची बैठक तातडीची होणार आहे। त्यामुळे आता अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस या दोन नेत्यांमध्ये नेमकी काय चर्चा होते, या चर्चेला देखील आता या सगळ्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचं महत्त्व प्राप्त झालेलं आहे। कारण एका बाजूला एका केंद्रीय मंत्र्याचा राजीनामा होतोय आणि दुसरीकडे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणवीस दिल्लीमध्ये जाऊन वरिष्ठ नेत्यांच्या गाठीभेटी घेत आहेत। अमित शहांसोबत नेमकी ते काय चर्चा करतात याकडे आता संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं आहे। काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण आपल्यासोबत जोडले जात आहेत। पृथ्वीराजजी, स्वागत आहे तुमचं। आणि आता केंद्रामध्ये हा महत्त्वाचा निर्णय झालेला आहे, राजीनामा झालेला आहे आणि यामध्ये एक महत्त्वाची घडामोड समोर येते। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अमित शहांसोबत तातडीची चर्चा करतायत, नेमका अर्थ कसा लावायचा? आता याचा अर्थ काय काढायचा पाहू आपण थोड्या वेळाने। मला वाटतं धर्मेंद्र प्रधान यांचा शेवटी राजीनामा झालेला आहे। लोकशाहीचा आणि युवा शक्तीचा प्रचंड मोठा विजय आहे। लोकशाही करता एक सुवर्ण दिन आहे असं म्हटलं पाहिजे। शेवटी नरेंद्र सरकारला माघार घ्यावी लागली त्या युवा शक्ती समोर। आपण काल पाहिले की नरेंद्र मोदी स्वतः पॅनिक मोड मध्ये गेले होते। रात्री 12 वाजता त्यांना व्हिडिओ जारी करावा लागला, विद्यार्थ्यांना अपील केलं, परंतु इट इज टू लिटल, खूप उशीर झालेला। खरं म्हणजे अधिवेशन सुरू व्हायच्या आधी जर राजीनामा दिला असता तर काही सकारात्मक चर्चा होऊ शकली असती, काही उपाययोजना शोधता आल्या असत्या। पण मोदीपणाचा मोठ्याचा हट्टीपणा त्याला आढळलेला आहे। एखाद्या शिक्षणाचा नेहमीचा दावा असतो, म्हणजे आता केसांवर शिक्षण मंत्री करायचा डाव असतोय असं तुमच्या कळते आता की त्यानं तातडीनं बोलवलंय म्हणून। बघू आता काय होतंय ते। परंतु मला हा प्रचंड मोठा युवा शक्तीचा विजय आहे आणि त्याकरता सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे धन्यवाद व्यक्त केले पाहिजेत की त्यांनी जर ती कॉक्रोचची कॉमेंट केली नसता तर सगळा प्रकार घडला नसता। अगदी हो सर, मात्र एका बाजूला दिल्लीमध्ये राजीनामा झालेला आहे, दुसरीकडे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तातडीनं दिल्लीमध्ये जात आहेत, वरिष्ठ नेत्यांसोबत चर्चा करणारे। या सगळ्या हालचालींकडे तुम्ही कसं बघता? आणि दोन निष्कर्ष काढता येतील। जर आता धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाला असेल तर कोणाही शिक्षाची जबाबदारी द्यावी लागेल। आता सध्याच्या नरेंद्र मोदी सरकारमध्ये कोण असंही एकही लायक मंत्रिमंडळ दिसत नाही की जो विद्यार्थ्यांचा विश्वास संपादन करू शकेल। म्हणून मला वाटतं की एका दगडात दोन पक्षी मारायचा डाव नेहमी असतो। त्यामुळं जर देवेंद्र फडणवीस दिल्लीला बोलून त्यांना शिक्षण, तर एका दगडात दोन पक्षी येतील, म्हणजे एक पंतप्रधानांच्या शर्यतीमधला प्रतिस्पर्धी करता येईल आणि मग अगदी देवेंद्र फडणवीस त्यांना पण असं होईल का आपण वाट बघूया काय होईल। सर, या सगळ्या शक्यता आहे, मात्र दिल्लीमध्ये या सगळ्या घडामोडी घडल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये काही बदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही असं म्हणावं का? आता पहा, जर नेतृत्वामध्ये बदलला तरच काय बघू, पण आता मला वाटतं पोटनिश्चित केंद्रीय कॅबिनेटकडे शिक्षण खात्याची जबाबदारी करून संपादन करेल असा एकही मंत्री मला दिसत नाही। अगदी आणि पण आता ही जबाबदारी कोणाला आहे, अगदी सर, तुम्ही अत्यंत महत्त्वाची भूमिका मांडलेली आहे, तुमची प्रतिक्रिया देखील पोहोचली। जय महाराष्ट्रासोबत तुम्ही संवाद साधला त्याबद्दल धन्यवाद। काही प्रतिक्रिया देखील आता समोर येत आहे। धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर आता सीजेपीचे आंदोलक हे आता आनंदित झालेले आहेत, जल्लोषाला सुरुवात करण्यात आलेली आहे। आणि दुसरीकडे ही महत्त्वाची घडामोड आपण पाहतोय, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आता तातडीनं दिल्लीसाठी रवाना झालेले आहेत, अमित शहांची ते भेट घेणार आहे। तर या दोन महत्त्वाच्या घडामोडी
समोर येत आहेत। हजारों की संख्या में यहाँ पे जुड़ रहे हैं, तो ये सब करने से कोई फायदा नहीं है। लोगों को खाना पानी एंड उनका मूवमेंट आप रोक नहीं सकते हो, असंवैधानिक है, इलीगल है। दिल्ली पुलिस इलीगल काम करना बंद कर दे, ये हमारा इमीडिएट डिमांड है। कितने बजे जाएंगे आप मीटिंग के लिए? जब बुलाएंगे अभी वो एग्जैक्ट टाइम बताएंगे फिर आएंगे। उसके पहले भी हो सकता है। धर्मेंद्र प्रधान ने रिजाइन कर दिया है। We have bloody done it. क्या कहते थे ये? क्या कहते थे? इस सरकार में इस्तीफे नहीं होते। क्या कहते थे? इस सरकार We have done it. We have done it. मानसिक ताण अजून हप्ता पाहिला गेलाय फक्त धर्मेंद्र प्रधान ने रिजाइन कर दिया है। We have bloody done it. क्या कहते थे ये? क्या कहते थे? इस सरकार में इस्तीफे नहीं होते। क्या कहते थे? इस सरकार We have done it. We have done it. धर्मेंद्र प्रधान ने रिजाइन कर दिया है। We have bloody done it. क्या कहते थे ये? शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील आपल्या सोबत आहे। जयंतराव, आपण बघतोय की सर्वात मोठं यश हे सीजेपीच्या आंदोलनाला आता मिळाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा दिलाय, प्रश्न सुटतील का आता या राजीनाम्यानंतर? प्रश्न सुटायला सुरुवात होईल असं मी मानतो, कारण प्रमुख माणसानेच राजीनामा दिला तर खालची शिक्षण व्यवस्था सुधारेल आणि त्याचं सगळं गांभीर्य होईल। नवा माणूस आला तर त्याची पुनर्रचना करणं त्याला शक्य होईल आणि सरकारने देखील आता ही नीटच्या आणि इतर स्पर्धा परीक्षेच्या लिकेजेस ज्या होतात त्याच्यावर फुल प्रूफ काहीतरी सिस्टीम करावी। जॉईंट पार्लमेंटरी कमिटीमध्ये याची चर्चा करावी, वेगवेगळ्या विरोधी पक्षांचे सल्ले घ्यावेत आणि कोणतीही सिस्टीम ही फुल प्रूफ कशी करायची याचा विचार केला पाहिजे। ज्या पद्धतीनं नीटच्या परीक्षा लिकेज झाले पेपरचे, मुलांनी 20-22 मुलांनी आत्महत्या केल्या, आंदोलन प्रचंड झाली, कधी नव्हे ते पंतप्रधानांचा उद्धार सोशल मीडियावर आणि सार्वजनिक क्षेत्रात रस्त्यावर व्हायला लागला। हे सगळं बघितलं तर या देशातल्या युवा शक्तीचा हा विजय आहे आणि खास करून अभिजित दीपकेने जे पुढाकार घेतला, परदेशातून इथं येऊन त्यांनी पुढाकार घेतला, त्याचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे। पण जयंतराव, आता अजून एक मोठी घडामोड घडतीये, ती म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीला जात आहेत। ही मोठी घडामोड सुद्धा आता या सगळ्या पार्श्वभूमीवरती पाहायला मिळते, याच्याकडे कसं बघायचं आपण? त्यांचं काहीतरी काम असेल ना, ते काय याच रेफरन्सशी जात असतील असं मला वाटत नाही। त्यांचं काही वेगळं काम असेल, त्यामुळे दिल्लीला गेला की तो गेलाच दिल्लीला असं मानायची गरज नाही। कोणी कुणाला भेटलं तरी अलीकडे आपण निष्कर्ष वेगळे काढतो, तेही काढणं गरजेचं नाहीये। पण जयंतराव, आपण म्हणतोय की आता राजीनामा दिलाय, सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत, पण याच्यानंतर एक चांगला माणूस या सगळ्या पार्श्वभूमीवरती या मंत्रिपदाला साजेसा असा माणूस बसेल असं आपण अपेक्षा बाळगूयात। पण कोणाची वर्णी लागू शकते असं तुम्हाला वाटतं? कोण असू शकते एवढा सक्षम? नाही, मला भारतीय जनता पक्षाच्या सक्षम नेत्यांच्या विषयी, खासदारांच्या विषयी माहिती नाही, त्यामुळे मी याच्यावर अंधारात ब्लँकेट काही बोलणं योग्य नाही। मला माहित नाही काही त्याबद्दल।
पण जयंतराव, आपण बघतोय की आज एक आंदोलन झालं, एका नेत्याचा राजीनामा, एका मंत्र्याचा राजीनामा घ्यायला हे सीजेपीचं आंदोलन यशस्वी झालं. जर अशा पद्धतीची अशाच आंदोलनं जर सुरू राहिली तर इतर देशांमध्ये जशी स्थिती होती तशी भारतामध्ये सुद्धा होऊ शकते का, उद्भवू शकते येत्या काळामध्ये? आपल्याला काय वाटतं? नाही, खरं म्हणजे सरकारने देखील एवढा ठामपणा दाखवणं योग्य नाही. एखादी गोष्ट आता मध्ये शेतकऱ्यांच्या आंदोलनात काहीच झालं नाही, लोक निराशेने शेवटी परत गेले. 700 पेक्षा जास्त आंदोलनार्थी असणारे बसलेले लोकांचा मृत्यू झाला. त्यामुळं अशा उड्डाम म्हणजे त्याच्यातनं काय होतं की सरकारचा ॲरोगन्स समोर येतो. त्यापेक्षा लोकांची मागणी आहे तर आता एक माणूस नसेल तर दुसरा माणूस इथं मंत्री म्हणून काम करू शकतो, पण त्याचबरोबर आपण आपल्या मुलांच्या बरोबर किती ताठ वागायचे ह्याला काहीतरी लिमिट पाहिजे. आता उशीर झाला, 10-20 दिवस गेले, एवढं प्रचंड आंदोलन देशभर झालं, जगातनं त्यांना पाठिंबा झाला, लंडनमध्ये देखील आंदोलन झालं, बर्लिन, डब्लिन सगळीकडे आंदोलनं झाली. त्यामुळं मला असं वाटतं की हे टाळता आलं असतं. सरकारने धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा पूर्वीच घ्यायला पाहिजे होता. धन्यवाद जयंतराव, तुम्ही दिलेल्या या सविस्तर प्रतिक्रियाबद्दल. त्यामुळे एकंदरीतच आपण बघतोय की सीजेपीच्या आंदोलनाला अखेर यश आलेलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा दिल्लीच्या दिशेने रवाना झालेत. या दोन मोठ्या घडामोडी आहेत, एक म्हणजे धर्मेंद्र प्रधानांनी दिलेला राजीनामा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दिल्ली दौरा. या घडामोडीमध्ये एकंदरीतच राजकीय वर्तुळामध्ये नेमकं काय घडतं हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. प्रोटेक्शन दे रही है आरएसएस के गुंडों को, तो ये पुलिस और बीजेपी के गुंडों का तालमेल चल रहा है कैसे इस प्रोटेस्ट को डिस्टर्ब किया जाए. दिल्ली पुलिस को शर्म आनी चाहिए. 20 तारीख को अपने बच्चों का खून बहाया, उससे भी आपका मन नहीं भरा है. आज फिर से आप बच्चों को मरवाना चाहते हो क्या? दिल्ली पुलिस के कमिश्नर को शर्म आनी चाहिए. सारे लोग यहीं पर नीचे बैठ जाइए प्लीज. सारे लोग नीचे बैठ जाइए प्लीज. प्लीज सिट डाउन. प्लीज सिट डाउन. प्लीज मेरी रिक्वेस्ट है आप सभी से. मेरी आप सभी से रिक्वेस्ट है, प्लीज नीचे बैठ जाइए प्लीज. देखो, पैनिक नहीं करना है, ऐसे ही आराम से बैठे रहिए. आएंगे ये 500 रुपए के चड्डी वाले गुंडे आएंगे. ये इन चड्डी वालों से डरना नहीं है. यहाँ पर हम ऐसे ही शांति से बैठे रहेंगे. हम हमारी तरफ से कोई भी गलत कदम नहीं उठाएंगे. हम हमारी तरफ से कहीं पर भी लॉ एंड ऑर्डर में प्रॉब्लम हो ऐसी कोई चीज नहीं करेंगे. वी हैव टू बी रियली काम एंड वेरी पीसफुल. दैट इज अवर बिगेस्ट स्ट्रेंथ. हमारी सबसे बड़ी शक्ति हमारा पीसफुल होना है. हम यहीं पर ऐसे शांति से बैठे रहेंगे. देखते क्या करते हैं. अभी तक नरेंद्र मोदी और अमित शाह बस पुलिस वाले गुंडों से काम कराते थे, लेकिन अभी आरएसएस के गुंडे भी भेज दिए इन्होंने. तो पुलिस वाले गुंडे भी आ जाए, आरएसएस वाले गुंडे भी आ जाए, ये प्रोटेस्ट खत्म नहीं होगा. बैठ जाइए शांति से. पीछे वाले रुक जाइए, कहीं पर भी नहीं जाना, हमें यहीं बैठे रहना है. ये इन लोगों की कोशिश है इस प्रोटेस्ट को खत्म करने की. तानाशाही, मोदी तेरी गुंडागर्दी, मोदी तेरी गुंडागर्दी. धर्मेंद्र प्रधान इस्तीफा दो. धर्मेंद्र प्रधान इस्तीफा दो. मोदी तेरी गुंडागर्दी. आपण बघतोय की सध्या जंतर मंतरवरती आनंदाचं जल्लोषाचं वातावरण या सीजेपीच्या आंदोलकांचं पाहायला मिळतंय. धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची जी काही मागणी केलेली होती आणि याच मागणीला धरून जे काही आंदोलन उपोषण करण्यात आलेलं होतं, अखेर आज त्याच लढ्याला या यश आल्याचं पाहायला मिळतंय. आप सबको बहुत 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 बधाई.
हमारे देश के युवाओं को, जेनजी को बहुत बधाई। बहुत खुशी की बात है, आप लोगों का संघर्ष रंग लाया। धर्मेंद्र प्रधान को अल्टीमेटली इस्तीफा देना पड़ा। ये पूरी डेमोक्रेसी की बहुत बड़ी जीत है। हमारे देश में लोगों का जनतंत्र से भरोसा ही उठ गया था। लोगों को लगने लगा था कि सरकारें सुनती नहीं है। जनता सरकारों के सामने चिल्लाती रहती थी, गिड़गिड़ाती रहती थी। हर चीज के लिए हम सरकार को हाथ जोड़ते रहते थे, पैर पकड़ते। सरकारें कभी सुनती नहीं थी। इतना बड़ा संघर्ष हुआ और अल्टीमेटली सरकार के अहंकार को झुकना पड़ा, जनता के सामने झुकना पड़ा। ये बहुत बड़ी जीत है, पूरे जनतंत्र की जीत है, डेमोक्रेसी की जीत है। और सरकार को भी अब समझ लेना चाहिए कि आपको जनता की सुननी पड़ेगी। ये डेमोक्रेसी है, डेमोक्रेसी इज बाय द पीपल, ऑफ द पीपल, फॉर द पीपल। मैं उम्मीद करता हूं कि सरकार नीट के सिस्टम को ठीक करेगी ताकि अगली साल अब से पेपर लीक होना बंद हो जाए इस देश के अंदर। अब हमारे बच्चों को आत्महत्या ना करनी पड़े। जय हिंद। हेलो एवरीवन, आप सबको बहुत 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 बधाई। हमारे देश के युवाओं को, जेनजी को बहुत बधाई। बहुत खुशी की बात है। त्यामुळे आपण बघतोय की सध्या प्रत्येक आंदोलकाच्या चेहऱ्यावरती आनंदाचं, समाधानाचं, जल्लोषाचं वातावरण आहे, कारण धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा अखेर दिलेला आहे। दिल्लीमध्ये जाऊन फडणवीस, अमित शहांची सुद्धा भेट घेणार आहेत। या दोन मोठ्या घडामोडी सध्या देशामध्ये घडतात। एक म्हणजे धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा दिलेला आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीसाठी रवाना झालेले आहेत। केल्याबद्दल अभिजितचं, आशुतोषचं, सौरवचं आणि त्याच्याबरोबरच सोनम वांगचुक ज्यांनी इतके 25 दिवस उपोषण केलं, त्यांच्या सकट पूर्ण देशाच्या जनजीचं खूप खूप अभिनंदन। आज त्यांच्या इतक्या प्रचंड मोठ्या लढ्यामुळे, म्हणजे त्यांच्या लढ्यात खरं सगळे इतके त्यांच्यावर वार झाले, त्यांच्यावर अत्याचार झाले, त्यांच्यावर लाठीचार्ज झाले, इतकं होऊन सुद्धा दटून राहणं, लढणं हे त्यांच्याकडनं आपण शिकलो आणि देशाला पहिल्यांदाच जागं करण्याचं काम या जेनझीने केलं। त्यांचं खूप खूप अभिनंदन। पहिल्यांदाच आपल्या देशात पुन्हा एकदा लोकशाही जन्माला आली असं वाटायला लागलंय, कारण आतापर्यंत भाजपला कोणीच प्रश्न विचारू शकत नव्हतं। ती प्रश्न विचारण्याची ताकद, अकाउंटेबिलिटी आणण्याची ताकद ही पहिल्यांदाच पुन्हा आपल्या देशात आली। त्याबद्दल पूर्णच्या पूर्ण जेनझीचं, अभिजितचं, आशुतोषचं, सौरवचं, सोनम वांगचुकजींचं, गीतांजलीचं, कारण त्यांनी खूप मोठा रोल प्ले केला ह्याच्यात। कारण नवऱ्याला 25 दिवस उपोषण करताना पाहून राहणं सोपं नव्हतं। ते केल्याबद्दल सगळ्यांचं खूप खूप अभिनंदन। सरकारला पहिल्यांदाच उत्तर केल्याबद्दल। त्यामुळे धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर आता अनेक राजकीय प्रतिक्रिया सुद्धा उमटू लागलेल्या आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीसाठी रवाना झालेले आहेत। अमित शहांची ते भेट घेणार आहेत। या भेटीनंतर नेमक्या काय राजकीय घडामोडी घडतात याकडे सध्या सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे। कोण नवा मंत्री आता शिक्षण खात्याची धुरा सांभाळू शकतो हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आपने अपनी गंदी राजनीति नहीं छोड़ी, जवाबदेही और ट्रांसपेरेंसी में नहीं लाया, तो हम लोग किसी का रेजिग्नेशन नहीं छोड़ेंगे। तो बहुत बड़ी जीत है, संविधान जीता है, युवा जीते हैं, ये देश जीता है। त्यामुळे आपण एकंदरीतच बघतोय की सध्या देश के आम आदमी की जीत है। जिन लोगों ने इस देश में लोकतंत्र खत्म कर दिया था, लोकतंत्र में सवाल पूछने को गुनाह मान लिया था, आज उन लोगों से हमने अपना देश वापस ले लिया है। अभी सिर्फ शुरुआत हुई है। हम अपनी पूरी देश की शिक्षा व्यवस्था को बदलेंगे। हमें बहुत खुशी है, आज वो 21 परिवार जिन्होंने अपनों को खो दिया, आज हम उन्हें याद कर रहे हैं। ये सिर्फ शुरुआत है और आगे बहुत लड़ाई लड़नी बाकी है। हमारी तीनों डिमांड मान लीजिए, रिटर्न में हम घर चले जाएंगे। हमने देश भर में शांति कैंडल मार्च निकालने के लिए रिक्वेस्ट की है। शाम को 6 बजे पूरे देश में हर कोई कैंडल मार्च निकाले। त्यामुळे एकंदरीतच या सगळ्या पार्श्वभूमीवरती मोठ्या घडामोडी सध्या देशामध्ये घडतायत। शिक्षण मंत्र्यांनी अखेर राजीनामा दिलेला आहे। आता कोण शिक्षण खात्याची धुरा सांभाळतं हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे।
सीजेपीच्या आंदोलनाला यश आल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय। सोबतच दिल्लीमधल्या जंतर मंतर आंदोलन स्थळी मोठ्या जल्लोषाचं आणि आनंदाचं वातावरण या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरती दिसतंय। नरेंद्र मोदी सरकारला हा सर्वात मोठा धक्का मानला जातोय। धर्मेंद्र प्रधानांनी अखेर राजीनामा दिला। एका आंदोलनानं धर्मेंद्र प्रधानांना राजीनामा द्यायला अखेर भाग पडलंय। तरुणांची ताकद आता ही फळाला आल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय। धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा दिलाय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा लोकतंत्र जिंकलाय, भारत जिंकलाय आणि तानाशाह हरलाय। दरम्यान मातोश्रीवरती ठाकरे बंधूंची संयुक्त पत्रकार परिषद सुद्धा थोड्याच वेळात पार पडणार आहे। राज ठाकरे मातोश्रीवर जाणार आहेत आणि याच ठिकाणी दोन्ही ठाकरे बंधूंची पत्रकार परिषद पार पडणार आहे। धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर आपल्याला माहिती असेल की उद्याच ठाकरे बंधूंचा संयुक्त मोर्चा सुद्धा निघणार होता याच राजीनाम्याच्या मागणीसाठी आणि अखेर आज धर्मेंद्र प्रधानांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलेला आहे। याच पार्श्वभूमीवरती मातोश्रीवरती ठाकरे बंधूंची एक संयुक्त पत्रकार परिषद आज, तर दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्लीच्या दिशेने रवाना झालेले आहेत। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची ते आज भेट घेतील। या भेटीनंतर काय राजकीय समीकरण बदलतात, काय नवे राजकीय गोष्टी घडतात हे सुद्धा पाहणं आपल्याला महत्त्वाचं ठरणार आहे। तर महाराष्ट्रामध्ये मातोश्रीवरती ठाकरे बंधूंची एक संयुक्त पत्रकार परिषद सुद्धा होणार आहे। राज ठाकरे स्वतः मातोश्रीवरती जाणार आहेत आणि दोन्ही ठाकरे बंधू पत्रकार परिषद घेणार आहेत। दुपारी 4 वाजता या पत्रकार परिषदेला सुरुवात होईल। आणि या सगळ्या संदर्भामध्ये माझ्यासोबत बोलण्यासाठी राजकीय विश्लेषक उमेश घोंगडे सर आहेत। उमेश सर, आपण बघतोय की एकीकडे धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा झालाय। या सगळ्या पार्श्वभूमीवरती नेमकी आता शिक्षण मंत्रालयाचा कारभार कसा चालवला जाईल जोपर्यंत नवा शिक्षण मंत्री येत नाही तोपर्यंत? मला असं वाटतं की धर्मेंद्र प्रधानांचा जो राजीनामा झालेला आहे तो राजीनामा खरं तर एक 20 दिवसापूर्वी जेव्हा हे आंदोलन सुरू झालं त्या दरम्यान सरकारनं घ्यायला हवा होता। तेव्हा त्यांना ते राजीनाम्याऐवजी रिशफल करून त्यांचं खातं बदलता आलं असतं, पण सरकारला हे उशिरा सुचलेलं छानपणे मला असं वाटतं की उशीर का होईना एक यातून मार्ग निघालेला आहे आणि धर्मेंद्र प्रधानांचा जो राजीनामा आहे ही त्या आंदोलक विद्यार्थ्यांची प्रमुख मागणी होती। त्यामुळे आजच्या या राजीनाम्यानंतर मला वाटतं आंदोलन संपायला हरकत नाही। अर्थात जे राजकीय विरोधक आहेत ते काही केल्या कुठल्याही पद्धतीने या सरकारला विरोध करतीलच, पण त्यातले जे खरे विद्यार्थी आहेत आणि ज्यांची खरी मागणी फक्त प्रधानांच्या राजीनाम्याची। उमेश सर, आणखी एक महत्त्वाची घडामोड घडते। सॉरी मी तुम्हाला इंटरप्ट करतोय, कारण एकीकडे धर्मेंद्र प्रधान राजीनामा देतात आणि दुसरीकडे लगेचच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीच्या दिशेने रवाना होतात केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या भेटीसाठी। काय राजकीय समीकरण बदलू शकतात का येत्या काळामध्ये? आपल्याला काय वाटतं, आपलं निरीक्षण काय? प्रत्येकाचा रोग असं काही घडलं की लगेच देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद सोडतील आणि केंद्रात नवी सूत्र हाती घेतील अशी एक चर्चा असते। तुमच्या विचाराचा रोग सुद्धा तसाच आहे। अर्थात केंद्रात काही घडामोडी घडत असल्या तरी देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रात राहतील हे अनेक वेळा सिद्ध झालेलं आहे आणि केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये निश्चितपणे या पुढच्या काळामध्ये रिशफल होईल। याचा अर्थ तुम्ही आता म्हटलं तसं ते दिल्लीला गेले, याचा अर्थ ते लगेचच काही महादिल्लीमध्ये केंद्रीय मंत्री होतील असं बिलकुल मला स्वतःला वाटत नाही। आणि एकूणच हे आंदोलन आता संपेल असं एकूण चित्र आहे। अर्थात या आंदोलनामध्ये खरोखर जेन्युन विषय होता। धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा यापूर्वी पहिला हवा होता। अर्थात तो उशिरा का होईना झाला। विद्यार्थ्यांची जी प्रमुख मागणी आहे ती मान्य झालेली आहे। विद्यार्थ्यांचा प्रश्न त्यांच्या पातळीवरती जरी सुटला असला, म्हणजे त्यांची जी मागणी आहे ती पूर्ण झाली असली तरी जे काही राजकीय लोक आहेत, ज्या त्या आंदोलनामध्ये जे राजकीय पक्षांचे लोक घुसलेले आहेत त्यांचा अजेंडा वेगळा आहे, त्यामुळे ते त्यांचं आंदोलन कदाचित चालू ठेवतील। मात्र विद्यार्थ्यांची जी प्रमुख मागणी होती ती मात्र आता सरकारनं उशिरा का होईना पूर्ण केलेली आहे। पण उमेश सर, आपण बघतोय की एकीकडे गेल्या काही दिवसांपासून हे आंदोलन अतिशय मोठं तीव्र स्वरूप धारण करत होतं। कुठेतरी दडपण आलं होतं का सरकारला आणि अखेर प्रधानांचा राजीनामा घेणं भाग पाडलं गेलंय सरकारला या विद्यार्थ्यांनी, असं वाटतंय आपल्याला? 100% सरकारवरती दडपण आलेलं होतं। गेल्या 3-4 दिवसामध्ये ज्या पद्धतीनं देशभरातनं या सगळ्या आंदोलनाला पाठिंबा मिळत होता आणि अगदी पुण्यातलं कालचं तुम्ही आंदोलन बघा, सर्वसामान्य मुलं त्या सगळ्या आंदोलनात सहभागी होती। जे मोदी शहांना भाजपचे जे फॉलोअर होते, त्यांना मानणारे होते, ते सुद्धा या सगळ्या गोष्टीवरती सरकारवरती चिडलेले होते आणि त्यातले अनेक लोक जे ज्यांना भाजपचे सॉफ्ट कॉर्नर आहे असे सुद्धा अनेक लोक कालच्या आंदोलनात होते। पण उमेश सर, आपण एकंदरीतच बघतोय की सध्या या पार्श्वभूमीवरती ही सुरुवात झालेली आहे। म्हणजे आज हे आंदोलन एवढं तीव्र परिस्थितीनं आपण बघितलं, जंतर मंतरवरती पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला।
ही सुरुवात म्हणावी लागेल का एखाद्या नव्या क्रांतीची, आणि सीजेपीला येणारा काळ हा सीजेपी साठी कसा असू शकतो असं नाही वाटतं? नाही नाही, याच्यातनं क्रांती वगैरे काही होणार नाहीये. हा. हा एका आंदोलनापुरता विषय होता. बर. तुम्ही लक्षात घ्या की तुमचं कॉक्रोच जनता पार्टीच्या संदर्भानं जे काही सध्या सुरू आहे त्याच्यामध्ये त्यांचं स्वतःच म्हणजे तुम्ही जे अभिजित जितके आहेत हो. त्यांना मिळणारा जो सपोर्ट जर तुम्ही बघितला आंदोलनाच्या सुरुवातीच्या काळातला तो तितका नव्हता. जेव्हा लाठीचार्ज झाला त्यानंतर खरं तर त्या आंदोलनाची तीव्रता वाढली, लोकांच्या मनात संताप निर्माण झाला आणि त्या संतापाचा जो काही फायदा असतो तो जर बघितलं तर अखिलेश यादव असतील किंवा चंद्रशेखर आझाद असतील जे पारंपरिक विरोधकच आहेत भारतीय जनता पक्षाचे, त्यांना ती एक संधी मिळाली आणि त्यांचे फॉलोअर त्यांचे लोक त्या आंदोलनामध्ये सहभागी झाले. नक्कीच उमेश सर, त्यामुळे एकंदरीतच आता येत्या काळामध्ये काय राजकीय समीकरणं बदलतात का हे सुद्धा पाहणं आपल्याला महत्त्वाचं ठरणार आहे. धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर प्रतिक्रियेबद्दल. आता माझ्यासोबत जोडले गेलेले आहेत राजकीय विश्लेषक रविकिरण देशमुख सर. रविकिरण सर, आपण बघतोय की सध्या धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा झालाय, सीजेपीच्या आंदोलनाला यश आलंय, आपण कसं बघताय या सगळ्या घटनेकडे? एकतर हे आंदोलन राजकीय स्वरूपाचं होतं. कॉक्रोच जनता पार्टी ही काही आपल्याकडे जी पद्धत आहे राजकारण करण्यासाठी निर्माण झालेल्या पक्षाची, तसा काही पक्ष नव्हता हा. ही आभासी जग जे आहे सोशल मीडियाचं त्याच्यावर तयार झालेला पक्ष होता. यांना मुखवटा तसा नव्हता, पण विद्यार्थ्यांवर जो अन्याय झालाय असं त्यांना वाटलं, नीटच्या परीक्षेचा पेपर फुटला, इतर काही पेपर फुटीची प्रकरणं घडली, त्यावरून तरुणाईचा एक संताप या निमित्ताने बाहेर आला आणि त्यांनी आंदोलन सुरू केलं. त्यांनी कुणाकडे राजकीय मदतीसाठी हात पसरले नाहीत आणि विद्यार्थ्यांचा हा रेटा अखेर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याकडे घेऊन गेला आणि केंद्र सरकारने सुद्धा विद्यार्थ्यांच्या भावनांची, युवकांच्या भावनांची दखल घेतल्याचं यातून दिसलं. आधी वाटत होतं की केंद्र सरकार दखल घ्यायला तयार नाही, राजीनाम्याची मागणी मान्य होत नाही, परंतु काल आणि परवा विशेषतः जे काही देशभरामध्ये वेगवेगळ्या शहरांमध्ये तरुणांचे जथ्थेच्या जथ्थे बाहेर पडले रस्त्यावर आणि त्यांनी ज्या पद्धतीने हा विषय लावून धरला आणि आगामी 1-2 दिवसात सुद्धा याचा भडका उडण्याची शक्यता होतीच, तर केंद्र सरकारने कुठलीही अनावस्था किंवा अप्रिय अशी घटना घडू नये, वाईट कुठला मेसेज लोकांमध्ये जाऊ नये म्हणून मला वाटतं उशिरा का होईना पण हा राजीनामा घेतला. पण रविकिरण सर, आपण बघतो की एकीकडे प्रधान राजीनामा देतात तर दुसरीकडे लगेचच जसा राजीनामा दिला त्याच्या काही विदिन सेकंदामध्ये फडणवीस दिल्लीच्या दिशेने रवाना होतात केंद्रीय गृहमंत्री अमित शहाची भेट घेण्यासाठी. केंद्रामध्ये काही राजकीय समीकरण बदलण्याची शक्यता वाटते का आपल्याला? आपण कसं बघताय याच्याकडे? कालच रवनीत सिंग बिट्टू या केंद्रीय राज्यमंत्र्यांनी राजीनामा दिला, आज धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा दिला. केंद्रीय मंत्रिमंडळाचा फेरबदल अपेक्षित आहेच, गेले महिनाभर याची चर्चा सुरू आहे. महाराष्ट्रातून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे 6 खासदार एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत गेले, त्यांच्यापैकी 2घांना संधी मिळणार आहे असं म्हटलं जात आहे. तर या सगळ्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व केंद्र सरकारमध्ये कसं असावं, परंतु आता अधिवेशन सुरू असल्यामुळे कदाचित हे अधिवेशन काळात होणार नाही असं एक अंदाज आहे. कारण साधारणपणे राज्य असो किंवा केंद्र यांच्या मंत्रिमंडळातले फेरबदल अगदीच आवश्यक असेल, म्हणजे दुर्मिळातले दुर्मिळ प्रसंग असतात असे की अधिवेशन सुरू असताना कॅबिनेटमध्ये काही फेरबदल झाले आहेत, तर ही चर्चा असेल आणि त्या चर्चेसाठी कदाचित देवेंद्र फडणवीस मुंबईला गेले असते, आपल्या दिल्लीला गेले असतील. पण रविकिरण सर, आपण बघतो की एकंदरीतच या सगळ्या पार्श्वभूमीवरती आता ह्या सीजेपीच्या आंदोलकांना यश आलं आपण असं म्हणूयात सुरुवातीला, पण ही सुरुवात आहे का आणखी काही नेत्यांच्या किंवा मंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी ही लोक अशी किंवा उपोषण किंवा आंदोलनं एवढ्या तीव्रतेची करू शकतात का येत्या काळामध्ये? अगदी हो, कारण हे बघा, लोकशाही शेवटी आणि गेल्या काही दशकांमध्ये लोकांना असं वाटत होतं की लोकशाही फक्त राजकीय पक्ष चालवतात आणि आपण मूक प्रेक्षक आहोत. त्यामुळं लोक धरणे आंदोलन, थोडी निदर्शनं, काही संप वगैरे करायचे, शेतकऱ्यांचं आंदोलन झालं, पण कुणी दखल घेत नव्हतं. राजकीय फेरबदलापर्यंत आंदोलनं फार क्वचित जाताना दिसतात आणि अलीकडच्या काळात लोकांना असं वाटत नव्हतं की आपल्या रेट्यामुळं मोठा बदल होऊ शकतो. परंतु विद्यार्थी जे फेसलेस होते, म्हणजे त्यांना एक विशिष्ट राजकीय चेहरा नव्हता, त्यांनी ज्या पद्धतीने हे केलं त्यावरून मला असं वाटतं की लोकांना आता विश्वास आला असेल की जर एखादी गोष्ट आपल्याला आवडली नाही तर ती दुरुस्त करण्याचा मार्ग हा विद्यार्थ्यांनी जसा स्वीकारला तसा असू शकतो. त्यामुळे भविष्यामध्ये लोकांना एक नवीन दिशा मिळालेली आहे की तुम्हाला जर एखादी गोष्ट पटत नसेल तर तुम्ही हक्कदार आहात ह्या लोकशाहीचे आणि तुम्ही मागणी करू शकता. आणि मला वाटतं हा मेसेज खूप महत्वाचा आहे. पण रविकिरण सर, आपण बघतोय की आता सध्या अभिजित तिपके ज्या या एका काय म्हणतात त्या सीजेपीचं जे नेतृत्व करतोय
येत्या काळामध्ये ही लोक हे सगळ्या तरुणांना घेऊन हा राजकारणामध्ये उतरू शकतो का? काय वाटतंय आपल्याला? एकतर अभिजित दिपके बोस्टन युनिव्हर्सिटीमध्ये मला वाटतं काहीतरी कोर्स करतायत. ते त्यांचा कोर्स पूर्ण झालाय का अजून काही कल्पना नाही मला, पण विद्यार्थी दशेत असल्यासारखेच आहेत ते. दुसरी गोष्ट अशी की यापैकी जे आंदोलनात उतरलेले सगळे चेहरे आपण पाहिले तर यापैकी अनेक जण हे अजूनही कुठल्या ना कुठल्या अभ्यासक्रमाचे विद्यार्थीच आहेत. ते लगेच राजकारणात उतरतील का याविषयी शंका आहे. आणि राजकीय पक्षांविषयी बोलताना ही मुलं फार सावध होती. म्हणजे त्यांनी कधी असं जाणूच दिलं नाही की आम्ही भाजपचे विरोधक आहोत किंवा आम्हाला राजकीय भूमिकेतून आवडत नाहीत, आमचं काहीतरी वेगळ्या पक्षाशी जवळीक आहे, काँग्रेस आम्हाला आवडते किंवा इतर पक्ष, असं दिसलंच नाही. त्यामुळे हे लगेच कुठल्या राजकीय पक्षात सामील होतील असं म्हणणं थोडं धाडसाचं आहे. पण रविकिरण सर, आता आपण बघतोय की धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा दिला. मग धर्मेंद्र प्रधानांच्या जागेवरती शिक्षण खात्याचा भार आता कुठला नेता सक्षम आहे मोदी सरकारमध्ये, किंवा महाराष्ट्रातल्या कुठल्या नेत्याची वर्णी लागू शकते का? हा अतिशय महत्वाचा प्रश्न आहे. केवळ महाराष्ट्रच नव्हे तर देश पातळीवर भाजपकडे असा कोण चेहरा आहे की जो या परिस्थितीमध्ये, जेव्हा विद्यार्थ्यांनी रस्त्यावर येऊन सरकारला जाब विचारला आणि सरकारची झोप उडवली, अशा स्थितीमध्ये केंद्रातल्या शिक्षण मंत्री पदाचा कार्यभार कोण स्वीकारणार, हा अतिशय कळीचा महत्वाचा प्रश्न आहे. अशा वेळेला फार भाजपचा एक धाडसी चेहरा लागेल आणि जोखीम पत्करणारा चेहरा लागेल. कारण उद्या एक परीक्षा झाली आपल्याकडे अयशस्वी, भविष्यामध्ये शिक्षण खात्यामध्ये ज्या कॉन्ट्रोवर्सीज होतील किंवा चुकीचे निर्णय त्यावेळी त्यांना उत्तर द्यावं लागणार आहे. म्हणून फार काळजीपूर्वक या चेहऱ्याची निवड होईल. खरं रविकिरण सर, त्यामुळे काळजीपूर्वकच या चेहऱ्याची निवड होईल असं आपल्याला सुद्धा वाटतंय. धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर प्रतिक्रियेबद्दल. आणि या सगळ्या संदर्भामध्ये अभिजित दिपकेच्या निवासस्थानाहून माझा सहकारी विजय शिडे सध्या आपल्या सोबत आहे. अभिजित दिपकेच्या आईवडिलांची प्रतिक्रिया तो जाणून घ्यायचा प्रयत्न करतोय. विजय, नक्कीच सिद्ध जर बघितलं तर अभिजित दिपके यांचं काँग्रेस जनता पार्टीला मोठं यश जे आहे ते मिळाल्याचं पाहायला मिळत आहे. अभिजित दिपकेच्या आई आपल्यासोबत आहे. काय सांगाल, काय आनंद असू? खूप आनंद झाला आज. एवढा आनंद झाला ना, 6 जूनला तो आलेला त्यावेळेस हे दुःखच होतं. नंतर आंदोलन सुरू झाले तेव्हा हे कसं तरी वाटत होतं. आज खूप आनंद झाला, खूप भयंकर आनंद झाला आज. मात्र राजकारणात पडू नये असं तुम्ही त्याला सल्ला पण दिला होता. आता काय सांगाल, त्याचं मोठं यश जे आहे ते त्याला याच्यात मिळालेलं आहे. चक्क केंद्रीय मंत्र्यांनी यामध्ये राजीनामा दिलेला आहे. काय कसं वाटतं बघ? नाही, राजीनामा आता लाठीचार्ज वगैरे झाला. आता त्यांना वाटलं हे असेल ना की विद्यार्थ्यांनी एवढे जखमी झाले बा, काहीतरी निर्णय घ्यावा म्हणून त्यांनी घेतला ना, म्हणून राजीनामाही दिला ना त्यांनी. कारण खूप लेकरांना मारझोड झाली, ढोरासारखं मारलं ना. कोणाला सहन होणार? आज किती मुलींना मार लागलेला. आज त्यांच्या आई वडिलांना काय वाटेल, माझ्या लेकराला नुसता टायफॉइड झाला तर मला कसं तरी होत आहे. त्या लेकरांच्या अक्षरशः तर डोके फुटलेत, खिळे आहेत त्यांच्या अक्षरशः अंगावर, एकाचा तर डोळा गेला. त्या लेकरांच्या आई वडिलांना काय वाटत असेल, काय वाटणार आहे? तुम्ही चिंता बघा ना, आता त्या लेकरांच्या आई वडिलांना काय वाटत असेल. आता डोळे भरून येत आहे तुमचे. यश पण मिळालंय, लढ्याला यश मिळालंय. अभिजितना जो लढा उभारला होता त्याला मोठं यश मिळतं. 1 महिनाभरापासून तो संघर्ष करत होता. नाही, खूप मोठं यश भेटलं. त्याच्या वयाच्या मानाने हे फार मोठं यश झालं. त्याचं वयच काय, 29 वर्षाचा पोरगा आहे तो. आज त्याने एवढं मोठं जागोजागी आंदोलन केले, चापट खाल्ली, शाई फेकल्या. तेवढे शाई फेकण्यातही त्यांनी त्याचा मोठेपणा दाखवला की हा बाबासाहेबांचा कलर आहे, माझ्या आवडीचा कलर आहे. आता त्याचं वयच आहे का तेवढं? आज तो जसं काय 50 वर्ष झालं राजकारणात आहे, त्यांनी त्यावेळेस असा शब्द वापरला. ज्यावेळेस त्याला चापट मारली त्यावेळेस त्याला सोडून द्या म्हणे. आज जर तो पोरगा नोकरीला असता तर त्यांनी चापट मारली नसती. म्हणजे त्याच्यात तो समजदारपणा आला. तो आम्हाला त्याचं हे वाटतं की त्यांनी तो समजदारपणा किती दाखवला. आज तरुण पोरगा आहे, त्याला चापट मारली असती तो कोणत्या पोरांनी जाऊन त्याचे कॉलर धरले असते, पण त्यांनी तसं नाही दाखवलं ना. त्यांनी आज खूप संयम बाळगला, एवढं संयम दाखवला की त्या संयमाचं फळ त्याला आज भेटलं. ते मात्र मोठा लढा उभारला होता, ठिकठिकाणाहून त्याला प्रतिसाद मिळालाय. राजीनामा देखील मंत्र्यांचा झालेला आहे. आणि आता तुम्ही त्याला काय सल्ला द्याल की तो आता त्याची तब्येत प्रकृती खराब आहे, काय त्याला समज? काळजी घे बाबा. आता 1 महिना तू आरामच कर, काही करू नको. 1 महिना आराम कर. आणि त्याला आराम करण्याची फार गरज आहे. त्याला 6 जून पासून झोप नाही, जेवण नाही, काहीच नाही. त्याच्यामुळे त्याला आराम करायची मात्र त्याला तुम्ही घरी येण्यासाठी काय सल्ला देणार? घरी बोलवणार आहात का तुम्ही दिल्लीला जाणार आहात? नाही, आज बघतो त्याला कॉल केल्यानंतर काय करायचंय तर, नाही तर मग दिल्लीला जावं लागेल आम्हाला. त्याच्या फोनवर आहे, तो काय म्हणतो काही नाही. आई म्हणून काय सल्ला आहे? आई म्हणून काही नाही बाळा, जे झालं ते चांगलं झालं. आता काळजी घे, तब्येतीची मेन काळजी घे. तब्येत चांगली तर सगळं चांगलं. तब्येतीची काळजी घे. या पुढचा लढा कसा असा चालू ठेवा सांगणार की थांबवणार? बघू ना, आता तो आल्यानंतर त्याच्या ह्याच्यावर आहे ना. आता मी कसं सांगणार? तो जर निर्णय घेईल तो मला घ्यावा लागेल ना. आता त्याच्या, हो ना, आता त्याच्या मनावर आहे ना. मी काय सांगू आता इथून?
त्याचं माझं बोलणं नाही झालेलं आहे ना. अभिजितचे वडील देखील आपल्यासोबत आहे, त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूयात. काय सांगाल, मोठं यश जे आहे ते मिळालेलं आहे? त्यांनी जे मूवमेंट चालू केली त्या मूवमेंटला हा पहिला विजय आहे आणि तो सत्यासाठी झगडला आहे, तर त्याचा मला अभिमान आहे. पण या घटनेकडे कुणाचा जय किंवा कुणाचा पराजय या दृष्टिकोनाकडे पाहू नये. हा विद्यार्थ्यांच्या जीवनाशी संबंध आहे, त्यांच्या उज्ज्वल भविष्याशी निगडीत होता. त्याच्यामुळं त्यांनी जो लढा दिला खरं तो वाखाणण्याजोगा होता आणि त्याला याच्यामध्ये पहिल्या वेळेस त्याला यश मिळाले. त्याच्यामुळं एक वडील म्हणून मला माझा तो अभिजित हा माझा मुलगा आहे याचा मला खूप अभिमान वाटतो, सार्थ अभिमान आहे. मात्र लाठीचार्ज पण त्या आंदोलनामध्ये झाला, त्यानंतर त्यांनी कायम सतत ठेवलंय. अनेक राजकारण्यांनी त्याला पाठिंबा देखील दिल्याचं पाहायला मिळालं. जरांगे पाटील असतील किंवा इतरही नेत्यांनी मोठा पाठिंबा दिलाय. सर त्यांनी जो विषय हातात घेतलेला होता तो खूप ज्वलंत विषय होता तो, आणि राजकीय लोकांनी हे विरोधी पक्ष असो किंवा हे असो ह्यांनी तो मुद्दा घेतला नाही. यांनी जर मुद्दा हातामध्ये घेतला असता तरी याला एवढा पाठिंबा मिळालेला नसता. जर कोणत्या राजकीय पार्टीने एखादा हा मुद्दा हातात घेतला असता तर एवढा Government has directed or Mr. Pradhan has given it on his own is a question mark. We do not know. Whether the Prime Minister has accepted the resignation or not, there is still a question mark. Secondly, the students are talking about the system also, improvement of the system. That system has not been addressed. That needs to be addressed, and I think so there are indications which are coming across that unless the government starts addressing the system, there are some hints I feel that the Andolan might not stop here with the resignation of Dharmendra Pradhan. See, why centralize education and why centralize examination? Earlier, education was a state subject. Now you have brought it into concurrent list. What we are now demanding is that NEET should be decentralized. It should be abolished. And state should be made responsible for the students' future, not the central government. So that is the direction I think so in which this movement will move ahead. Whom you give credit for this resignation? Yeah, it's a Andolan's credit that everybody joined in, and so it's not one person's credit, I would say, but it was a student's credit who joined everywhere on their own. Your take on this resignation, what government must have thought? धर्मेंद्र प्रधान यांना अखेर राजीनामा द्यावा लागलेला आहे. सीजेपीचं आंदोलन खऱ्या अर्थानं यशस्वी ठरल्याचं यामुळे पाहायला मिळतंय. तर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा सीजेपीच्या आंदोलनाला हे मोठं यश मिळालेलं आहे. गेल्या महिनाभरापासून सुरू असलेलं या आंदोलन आणि या आंदोलनाची एकच मागणी होती, धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा. आणि अखेर हे सर्व आंदोलक राजीनामा घेऊनच मानले आहे असं म्हणता येईल. त्यामुळे सीजेपीच्या आंदोलनानं देशात एक मोठी घडामोड घडवून दाखवलेली आहे. त्यामुळे जल्लोष करण्यात आलेला आहे. सीजेपीच्या सर्व समर्थकांकडून अभिजित दिपके यांच्याकडून सोशल मीडियावर प्रधानांनी पोस्ट केली राजीनाम्याची प्रत, आणि ही राजीनाम्याची प्रत सीजेपीच्या आंदोलनाचं यश आहे. मोदी सरकारला हा सर्वात मोठा धक्का आहे, कारण आतापर्यंतच्या कार्यकाळात पहिल्यांदा अशा प्रकारे एखाद्या मंत्र्याचा राजीनामा या सरकारला घ्यावा लागलेला आहे, आणि त्यामुळे ही घडामोड मोठी मानली जाते. आताच्या घडीची ही सर्वात मोठी बातमी आहे. आणि त्यानंतरचे जल्लोषाचे हे दृश्य समोर आलेले आहे. नीट पेपर फुटी प्रकरणात शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा व्हावा, केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी जबाबदारी घ्यावी, ही मागणी करून हे आंदोलन सुरू करण्यात आलं होतं. सोनम वांगचुक यांच्या उपोषणामुळे या आंदोलनाला एक मोठं स्वरूप प्राप्त झालं, आणि त्यानंतर आंदोलनाची धग आणखी वाढली, आणि अखेर ही धग धर्मेंद्र प्रधान यांच्यापर्यंत पोहोचलेली आहे. राजकीय विश्लेषक विकास वैद्य सध्या आपल्यासोबत जोडले गेले आहे. विकास वैद्यजी,
मोठी घडामोड आहे आणि आतापर्यंत केंद्र सरकारला एवढा मोठा धक्का कधीही बसला नव्हता जो या सीजेपीच्या आंदोलनामुळे बसलेला आहे. आपण पाहतोय फक्त एक सोशल मीडियावरची चळवळ म्हणून ही राहणार असं मत व्यक्त होत असताना या चळवळीनं एक मोठी घडामोड घडवून दाखवलेली आहे. नाही मुळात हॅलो हा सर, तुमचा आवाज येतोय, बोला. हा हा नाही मुळात कसं आहे याच्यामध्ये की आहे निश्चितपणे आंदोलनाचं यश आहेच विद्यार्थ्यांच्या एकवटीचं आणि त्याला तसं कारण होतं. कारण नीट परीक्षेमध्ये काय झालं की हजारो लाखो विद्यार्थी आणि त्यांचे पालक ते अक्षरशः पोळले गेले. दुसऱ्यांदा परीक्षा देण्यात त्याच्यात पेपर लीकचे जे काही प्रकार झालेले आहे. पण मला अजूनही वाटतं की म्हणजे हा काही विजय किंवा पराजयाचा विषय असू नये, त्याच्यातला मुळातला सर्वात मोठा भाग आहे की जो काल नरेंद्र मोदींनी जे सांगितलं आणि जी ऍक्शन या गव्हर्नमेंटनी घेतली की 47 अधिकाऱ्यांना त्यांनी सस्पेंड केलं आणि त्यानंतर ही सिस्टीम बदलण्यासाठी एक पूर्ण टोटल प्रपोजल तयार करण्याचा त्यांनी जो निर्णय घेतला आणि ऍक्ट मध्ये काही तरतुदी करून या संदर्भातल्या ज्या शिक्षा आहेत, ज्या शिक्षा अत्यंत कठोर शिक्षा ज्या केलेल्या, मला वाटतं की हे जर थोडं आधी झालं असतं त्यावेळेस. Of the people is paramount. There is nothing above it. No human being, no single leader, no dictator, no force can stop the will of the Indian people. Today this has been proved by our students, by our young people. And they have stood there regardless. विकास वैद्य यांनी आधी आपल्याला प्रतिक्रिया दिली सविस्तर, त्यांचे धन्यवाद. आणि त्यानंतर प्रियंका गांधी यांची ही प्रतिक्रिया समोर आलेली आहे. अखेर सरकारला झुकावं लागलं असं त्यांनी म्हटलेलं आहे.